नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आहे लग्न। सकाळीच लवकर उठले, फ्रेश झाले, आज केस सुद्धा धुतलेली आहे, त्यांना हेअरस्टाईल करायची आहे म्हणून। आणि मार्केटमधून गुलाबाची फुलं, गजरे वगैरे सगळे घेऊन आलेली आहे। आणि आज मेकअप आणि हेअरस्टाईल करायला मी माझ्या मैत्रिणीला बोलावलेली आहे, ती थोड्या वेळात येईलच। त्याच्या आधी पटकन भाकरी खाऊन घेते, मग मी मेकअप करायला बसेल आणि तुम्हाला दाखवते फुलं काय काय आणली। तशी पण माझ्या बागेमध्ये गुलाबाची फुलं आली होती, ती सुद्धा मी आणलेली आहेत। हेअरस्टाईल काय करणार आहे अजून काय माझं डिसाईड नाहीये, ती आल्यानंतरच तिला विचारेन कशी करणार आहे ते। आणि साडी सुद्धा काढलेली आहे, तर सकाळी चालू आहे लग्नाची तयारी। अंका लग्न आहे 12:30चं, पण लवकरच रेडी होऊन मला जायचं आहे तिच्याकडे। आणि इथे साडी काढून ठेवलेली आहे आणि ही गुलाबाची फुलं आणलीत, मी घेऊन ठेवलीत। कसं हेअरस्टाईल करणार आहे माहित नाही म्हणून घेऊन ठेवलीत। आणि गजरे सुद्धा आणलेत आणि माझ्या बागेमध्ये सुद्धा गुलाबाची फुलं आली होती पिवळी। साडीवर पिवळी उठून दिसेल म्हणून मी आणि नेमकी दोनच आली होती, तर ही आणलीत मी फुलं। आणि हा पांढरा साफा सुद्धा आणलाय, बघूया कशी हेअरस्टाईल करते ते। आणि इकडे ब्लॉग आपला एडिट करत ठेवलेला आहे। आणि मम्मीची चालू आहे भाकरी, सकाळ सकाळ पीठ घेतलेलं आहे। आणि आज भाकरी सोबत काय आहे? वांग बटाट्याची भाजी। ओ माय गॉड, वांग बटाट्याची भाजी। हा आज गुरुवार आहे, आज शेवटचा गुरुवार आहे। शेवटचा गुरु आपण लग्नाला जेवू। हा भाकरी करते। ओके, आईचा मानेचा पट्टा लावूनही काम करते, आईची भाकरी होते, पण मी बाकीची तयारी करते। आणि आता मी रेडी झाले, साडी वगैरे नेसली आणि आता माझी मैत्रीण आले हेअरस्टाईल आणि मेकअप करायला, तर ती करणार आहे आज। तर फायनल लुक मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेनच। तर पहिली रेडी होते, पहिली ती माझी हेअरस्टाईल करते, मी तिला सांगितले मला कशी हेअरस्टाईल हवे ते, आणि मग तुम्हाला मी दाखवते। आणि मी रेडी झालेली आहे, कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तिने मस्त मेकअप आणि हेअरस्टाईल केलेला आहे। मला जशी हेअरस्टाईल मला हवी होती तशीच तिने केलेली आहे। एकदम मेसी बन बनवलेला आहे, मी तिला सांगितलं होतं की मला मेसी बनचीच हेअरस्टाईल हवे असं। आणि पाठून असे गजरे लावलेत, खालून असे गुलाबाची फुलं लावली, ती पण माझ्या बागेतलीच आहेत। मला छान वाटतं, पण अजून एक फुल हवं होतं, 3 फुलं हवी होती, पण 2च उमलली होती आणि एक कळी होती छोटी, म्हणून मी विचार केला की ठीक आहे चल 2 लाव। तर लाल कलरची गुलाबाची फुलं ती आहेत आणि आईला गजरे दिले। तर झाले, मी रेडी झाले आणि आमचे मिस्टर सुद्धा रेडी झालेले आहेत। आई सुद्धा रेडी झालेली आहे, पण ती थोडासा अजून मला मेकअप करायचा आहे, तर मला झाला थोडासा उशीर, लवकर जाते। आता एवढी निघालोय तर फोटोज वगैरे काढूया, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला नवरी दाखवेल की कशी दिसते। तर मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते माझा की मी कशी दिसते ते। आणि आमच्या नवरीचं चालू आहे फोटो सेक्शन, मस्त दिसते। साडी सुद्धा छान आहे पिवळ्या कलरची, मी तुम्हाला पुढून लुक दाखवते तिचा मेकअप। श्रुती फायनली मंगळसूत्र आलं गळ्यामध्ये आपल्या, आणि पेरवी सुद्धा घालतायत। पेरवी जात नाहीये तर पिशवीने घालण्याचा प्रयत्न चालू आहे। गेलं श्रुती गेली का? मिस्टर आले, एक्साइटेड आहे श्रुती थोडस। Are you ready?
पहिला हात लावायचा आणि पाया पडायचा आणि त्याआधी जर जोरात जोरात आवाज आला पाहिजे आम्हाला. जोरात जोरात दूर येते गप्प बसा. दोघांनी पण घ्यायचंय. जोरात युनिक पाहिजे युनिक. श्रीरामासमोर ठेवतो फुल आणि पान. श्रीरामासमोर ठेवतो फुल आणि पान. श्रुतीचं नाव घेतो सगळ्यांचं ठेवून मान. अरे वा 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 छान छान. श्रुती तुझी बारी. बरं 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 घेते एकदाचं नाव. बरं 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 घेते एकदाचं नाव. पण त्या अगोदर करते आलेल्या सर्व पाहुण्यांना धन्यवाद. तुम्ही आल्यामुळे आमच्या लग्नाची शोभा वाढली आणि आजपासून साईरामांचं नाव घ्यायची मी सुरुवात केली. अरे वा 2 दिवस लावले. मोठा नाव होता. माझ्याकडेच बघत राहा तू. स्माइल आले का? अशीच उभी पण अशी फक्त नजर तिकडे. ओके आमचं चालू आहे फोटो सेशन आणि आहेत करवल्या. रेडी का? माझी जेवायची सोय करा. चला. तुझी नाही अरे पण कॉम्प्लिमेंट द्यायला काय होतंय? छान दिसतेस तू. बाप रे. तिब नाही आता सांग तर मी सांगितलं. नाही मला नको आहे. नाही आठवत नाही पहिले काय खाऊ. गोड भरव पहिले काहीतरी. मला पण नको का? नको बस बस बस. तारीफ नाही केली. पहिलं कोण घेते नाव? मी घेते. ओके ओके घे घे. दादा ये ना. ए बोल बोला. सगळ्यांनी समोर या. हा ऐकायला. स्थळं आली होती खूप पण थांबलेलो तुझ्या होकारासाठी. तुझ्यासोबत जुळल्या माझ्या रेशीम. अरे वा. छोटीच मीच बनवली एवढं. श्रुती सोबत जुळल्या माझ्या रेशीम गाठी. वा वा छान छान छान. पण खरं बोललास तू. हा तुझ्यासाठी थांबलेलो. पण त्याच्या अगोदर स्थळ पण आलते. अरे बघ आता श्रुती तुझी आता वारी. श्रुती राहिलंय. साधं घेते. हा साधं घे चालेल. चांदीच्या ताटात उदबत्तीचा पुडा. चांदीच्या ताटात उदबत्तीचा पुडा. साईरामांचं नाव घेऊन भरवते त्यांना जिलेबीचा तुकडा. अरे वा. जिलेबी पेढा पण झाला. ए ठीक आहे घेतला ना. अरे जिलेबी पूर्ण घे ना अशी. श्रुती माझ्याकडे बघूच नका. आणि मी आता रेडी झालेली आहे वरातीसाठी. साडी सुद्धा लावलेली आहे. ही घातलेली जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. ही साडी मी वरातीला घालणार आहे, नेसणार आहे.
मस्त आहे, नेटची आहे आणि श्रुतीचा जो घागरा आहे तो सुद्धा बेबी पिंक कलरचाच आहे. तर अचानक आमचं सगळं मॅचिंग झालं. तर जाते मी तिच्याकडे.